अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे नागपूर येथून दिलीप वासुदेवराव देशपांडे या दादांचा. दादा म्हणतात, आम्ही आहो येथे स्थित. जय गजानन. मी दिलीप देशपांडे. याआधी म्हटल्याप्रमाणे आमच्या बाबांना गजानन महाराजांनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे अनेक अनुभव दिलेत. त्या दिवशी मी आणि बाबा मध्य प्रदेशातील त्या घनदाट जंगलातून त्या रात्री गजानन महाराजांच्या कृपेने सुखरूप परत आलोत. वाघ, बिबट्या, अस्वल यांच्या तावडीत न सापडता केवळ गजानन महाराजांच्या कृपेनेच आम्ही बचावलो. त्या घटनेनंतरही गजानन महाराजांनी बाबांना अनेकदा मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका या ओवीची आठवण करून देणारे प्रसंग प्रत्यास आणून दिलेत. या गोष्टीला आता तशी खूप वर्ष झालीत. आम्ही तेव्हा नागपूरला राहत असू. बाबांना सेंट्रल बँक ऑफ इंडियातून नोकरीचा आदेश आला होता. ते तात्पुरते नागपूर ऑफिसला जॉईन झाले होते. मात्र त्यांची नियुक्ती गोंदिया येथील शाखेत होती. नागपूर ऑफिसातून तसा आदेश निघाला की ते गोंदियाला रुजू होणार होते. त्या काळी एक दिवस पेट्रोमॅक्सच्या दिव्यातून अंगावर रॉकेल उडून आणि पेट्रोमॅक्सच्या भडक्यातून बाबांच्या अंगावरील धोतर आणि शर्ट जळला होता. बाबा बरेच भाजले गेले होते. केवळ महाराजांच्या कृपेनेच ते वाचले. पण परिणामी हात भाजून अशक्तपणा खूप आला होता. अशात बाबांनी आम्हा भावंडांना आणि आईला वर्धा येथे आमच्या मामाकडे श्री अण्णाजी बुरचुंडी यांच्याकडे काही दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही सर्व वर्ध्याला पोचलो. बाबा नागपूरला परतले आणि 2च दिवसात तिकडे मी आजारी पडलो. मला टायफॉईड झाला. झपाट्याने माझी तब्येत खालावत गेली. ताप काही बरा होईना. तेव्हा बँकेला शनिवार हाफ डे असायचा. मग बाबा शनिवार रविवार वर्धेला येऊन तब्येत पाहून जायचे. वैद्य देहाडराय यांचे औषध मला सुरू होते. नागपूरला आम्ही राहायचो तिथे बाबांच्या खोलीत गजानन महाराजांचा विदेही चिलीमवाला फोटो होता. बाबा त्यांच्या अशक्तपणामुळे आणि माझ्या तब्येतीमुळे अस्वस्थ होते. ती 28 मेची तारीख होती. पहाटे 4 वाजता अर्धवट जागृती अर्धवट झोपेत बाबांच्या कानावर शब्द आलेत, अरे माझ्या फोटोला हारही घालत नाहीस, आता फक्त 35 दिवस उरलेत. त्या वाक्याने बाबा दचकून उठलेत. तिकडे माझी तब्येत खालावली होती. 35 दिवसात माझं काही बरं वाईट होणार या शंकेने त्यांना ग्रासलं. मात्र लगेचच्याच गुरुवारी त्यांनी फोटोला हार घातला. तिकडे मला निमोनिया झाला, म्हणजे टायफोनिमोनिया असा आजार. संतांची वाणी असत्य न होय यावर बाबांचा विश्वास. पण त्यांनी हिंमत बांधून ठेवली. बँकेने 24 जूनला तुम्ही गोंदियाला रुजू व्हा असं पत्र बाबांना दिलं. मधल्या काळात महाराजांना केलेली प्रार्थना त्यांनी ऐकली आणि माझी तब्येत सुधारली. बाबांच्या डोक्यावरील ते टेन्शन कमी झालं. 23 जूनला बँकेच्या अधिकाऱ्याने बाबांच्या हाताची चौकशी केली आणि ते म्हणाले, देशपांडे तुम्ही 24 जूनला तिकडे गेलात तर 6 मंथली क्लोजिंगच्या कामाचा ताण तुमच्यावर पडेल. तुमच्या पत्रावर मी 1 जुलै तारीख करून देतो. तुम्ही 1 जुलैला गोंदियाला रुजू व्हा. बाबांना वाटलं चला तेवढंच फोटोचं सान्निध्य वाढेल, कारण फोटो नागपूरलाच राहणार होता. बाबा 1 जुलैला गोंदियाला रुजू झाले. तिथे काम सुरू करता करता त्यांनी सहज हिशोब केला. तो बरोबर 35वा दिवस होता. बाबांची गोंदियाला बँकेत नोकरी सुरू झाली. काही वर्ष गेले.
एकदा बाबांची तब्येत विचित्र पद्धतीने बिघडली. त्यांना अस्वस्थतेचा अटॅक येऊ लागला. धाप लागायची, श्वासोश्वास कठीण व्हायचा, जीवाचा कोंडमारा झाल्यासारखं व्हायचं. असा अटॅक मध्येच केव्हाही यायचा. सुट्टी घेऊन बाबा नागपूरला आले. डॉक्टर झाले. त्यावेळेस त्यांचं BP खूप वाढत असे. डॉक्टरांना नीट निदान झालं नाही. पगारी रजा संपत आली. बाबांना नोकरीवर जाणं भाग होतं. त्या विचित्र व्याधीमुळे बाबा चिंताग्रस्त झाले आणि आता लवकरच आपण या जगाचा निरोप घेणार या कल्पनेनं त्यांच्या मनात घर केलं. ते निर्वाणीची भाषा बोलू लागले. इतकंच झालं की हवेची आवश्यकता म्हणून त्यांनी तेव्हा ओरिएंट कंपनीचा एक पंखा घेतला. तर म्हणत होते फार गरजेचं आहे म्हणून घेतला. मी गेलो तर याचे पैसे तुम्हाला मिळू शकतील. त्यांना अन्नपाणी गोड लागेना. जीवन निरस झालं. केव्हा अटॅक येईल नेम नाही म्हणून त्यांनी तिथल्या विठ्ठल मंदिरात जाणं सुरू केलं. म्हणजे वाटेत मरण आलं तर विठ्ठलाच्या वाटेवर मरण आलं हे समाधान मिळेल अशी त्यांची भावना होती. पण म्हणतात न असेल देवाजीच्या मनात, तसं झालं. एका पहाटे 4:15 बाबांना स्वप्न पडलं. ते विठ्ठलाच्या मंदिरात बसले आहेत. तिथे हातात चिलीम घेऊन शरीराने थोडे कृश असलेले असे गजानन महाराज आलेत. बाबांना म्हणाले, अरे कशाची चिंता करतोस? तू इतक्यात मरत नाहीस. निदान काही वर्ष तर तुझं मरण नाहीच. चिंता सोड, कामाला लाग. ते स्वप्न संपलं. बाबा उठले आणि तिथून खरंच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत गेली. पुढे बाबांची बदली अमरावतीला झाली. तिथून गाडीने शेगावला जायचं तर बडनेऱ्याहून गाडी पकडावी लागते. तेव्हा नागपूर ते दादर एक्सप्रेस रात्री बडनेरा येथून येऊन तिथून रात्री 3च्या सुमारास शेगावला पोचायची. बरेच लोक तेव्हा नागपूर ते दादरने शेगावला जात असत. तो सप्टेंबर महिना होता. बाबा शेगावला जायला निघाले. माझी बहीण मीना त्यांच्यासोबत जायला तयार झाली. रात्री दोघं बडनेरा इथून गाडीत चढले. वाटेत दोघांनी ठरवलं की शेगाव स्टेशनवर प्लॅटफॉर्मला उतरताना गर्दीचा त्रास टाळावा म्हणून शेगावला आपण प्लॅटफॉर्मवर न उतरता विरुद्ध बाजूला खाली उतरू. त्या काळी आजच्यासारखा दिव्यांचा झगमगाट तेवढा नव्हता. काही वेळाने शेगाव आले. गाडी थांबली. विरुद्ध दिशेला हे खाली उतरले. 2 मिनिटात गाडी निघून गेली. पाहता तो सर्वत्र अंधार. ते शेगाव स्टेशन नव्हतंच. आउटर सिग्नलच्याही अलीकडे गाडी थांबली होती आणि निघून गेली. रात्री 2:30 वाजता. भयान अंधार. पावसाळ्याचे दिवस. गर्द झाडी. पाण्याची डबकी. बेडकांचा आवाज. रातकिड्यांची किरकिर. 2 समांतर दूर जाणारे रूळ. मध्ये गिड्डी. मीना खूप घाबरली. बाबांनी उसनं अवसान आणलं. एकच आधार होता, गजानन महाराजांच्या नावाचा. गजानन महाराज की जय म्हणून बाबांनी मीनाचा हात धरला. म्हणाले, चला शेगावच्या दिशेने समोर जाऊ. दुसरा मार्ग नाही. महाराजांचं नाव घेत ते चालू लागले. 5-10 पावलं चालले असावीत. अचानक रुळाच्या एका बाजूने एक माणूस, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात बंडी, हातात छत्री, समोर आला. म्हणाला, कुठे? शेगावला निघालात? आणि हे काय, गाडीतून इथेच उतरला? चला, काळजी करू नका, मलाही तिकडेच जायचं आहे. इतक्यात पाऊस सुरू झाला. त्यानं हातातली छत्री मीनाला दिली. मीना बाबांच्या कानात कुजबुजली. बाबा यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा? पण बाबा काही बोलले नाहीत. काही वेळाने समोर गेल्यावर तो माणूस म्हणाला, आता आपण इथून खाली उतरून तिरप्या दिशेने जाऊ, म्हणजे मंदिरात लवकर पोचू. ते मुकाट्याने डाव्या हाताला खाली उतरले. झाडाझुडपातून थोडं चालले आणि अचानक मंदिरातील दिवा समोर दिसू लागला. बाबांच्या डोक्यावरील ताण क्षणात उतरला. मग त्या माणसानं दिशादर्शन केलं. सांगितलं, त्या खिडकी दरवाजातून आत जा आणि दर्शन घ्या. आता मी निघतो. त्या शेगाव दर्शनानंतर बाबा घरी परतले. मात्र 3 प्रश्न नेहमी करताच बाबांच्या सोबत राहिले. आता फक्त 35 दिवस उरलेत. असं म्हणणारा कोण? काळजी करू नकोस, तू इतक्यात मरत नाहीस, हे सांगणारा कोण? रात्रीच्या 2:30 वाजता त्या भयान काळोखात अचानक मदतरूप ठरलेला कोण? या 3ही प्रश्नांचं उत्तर बाबांनी शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या ओठावर एकच आले, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.